ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सर्जन आहेत. मग हे रुमॅटॉलॉजिस्ट कुठल्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स आहेत, म्हणजे काय करतात ते? कमी वयात सांधे दुखतायत आणि मल्टिपल सांधे दुखतायत हे रुमॅटॉलॉजीचे आजार असण्याचं वन ऑफ द कॉमनेस्ट लक्षण आहे आणि बहुतेक लोक आमच्याकडे त्याच्यामुळे येतात. डिपेंडिंग ऑन डिसीज सिव्हिरिटी कॅन बी एनीवेअर अराउंड 3 months to 6 months की पेशंटला टाईम लागतो टू गो बॅक टू नॉर्मल लाईफ. काही लोकांनाही फास्टही असू शकतं जर खास करून ते लवकर आले, पण जर 2-3 वर्ष गेलेले आहेत तर 6 महिने तरी लागू शकतात, 3 ते 6 महिने. आणि ह्यामध्ये वेगवेगळे औषधं जी लागतील तिचं पेशंट घेऊ शकत असेल तर डेफिनेटली 3 to 6 months मध्ये बहुतेक पेशंट्स विल बी एबल टू गो बॅक टू हाऊ दे वर, गो बॅक टू डुईंग देअर ॲक्टिव्हिटीज. ऑटोइम्युन आजार मध्ये पेशंट वर्षानुवर्ष 3 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष दुखणं काढत राहतात आणि तरी डॉक्टरकडे पोचतच नाही. जबकी त्याची ट्रीटमेंट जर मी कॉस्टच्याच हिशोबाने बोलले तर काहीच नाही आहे, म्हणजे खूपच कमी कॉस्टमध्ये अगदी बेसिक चांगल्या औषधं आहेत ज्याच्यामध्ये पेशंटना खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो. परंतु समाजात अवेअरनेस नसल्यामुळे 2 तासाच्या पेनला आम्ही डॉक्टरकडे पोचतो, पण 20 वर्ष पेन घेऊन आम्ही घरी बसतो आणि शेवटी व्हीलचेअरवर येतो. ही परिस्थिती ही खूप अनफॉर्च्युनेट आहे आणि ही बदलली पाहिजे, कारण की पेशंट्स खूप डॅमेजेस घेत आहेत आणि हे डॅमेज अगदी सहज थांबवणारी बरीचशी औषधं आज अवेलेबल आहेत. मित्रांनो, जेव्हा आपलीच इम्युनिटी आपल्या शरीरावर हल्ला करू लागते, आपल्या शरीराला इजा करू लागते, त्यावेळेस जे काही विकार होतात त्या विकारांना ऑटोइम्युन डिसीज म्हणतात. आणि या ऑटोइम्युन कंडिशन्स किंवा ऑटोइम्युन डिसीज किंवा ही ऑटो इम्युनिटी आपल्या शरीरात कुठेही उद्भवू शकते. मुहूर्तात ती सांध्यापासून सुरुवात होते असं इन जनरल म्हटलं जातं, पण ती इम्युनिटी शरीरातल्या कुठल्याही अवयवाला इजा करू शकते. आणि या सगळ्या कंडिशन्सना ट्रीट करणारे डॉक्टर्स असतात रुमॅटॉलॉजिस्ट, म्हणजे सोप्या भाषेत वात विकार तज्ज्ञ, वातरोग तज्ज्ञ. मित्रांनो, या पॉडकास्टमध्ये आम्ही मुंबई येथील प्रसिद्ध रुमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर सुशांत शिंदे सरांसोबत डिस्कस केलं की ही ऑटोइम्युनिटी नेमकी काय आहे, यामुळे कुठल्या प्रकारचे विकार उद्भवतात, या सगळ्या विकारांना रुमॅटिक डिसीज असं म्हणतात. हे रुमॅटिक डिसीज किंवा ऑटोइम्युन डिसीज नेमके शरीरात कशा पद्धतीने वाढतात आणि कुठली औषधं आहेत की जेणेकरून या वाढलेल्या इम्युनिटीला किंवा स्वतःवरच हल्ला करणाऱ्या इम्युनिटीला शांत करता येईल. मित्रांनो, विश्वास ठेवा, आजच्या काळात ट्रीटमेंट एवढी चांगली झालेली आहे ऑटोइम्युन आणि रुमॅटिक डिसीजमध्ये की पेशंट सामान्य जीवन जगू शकतो. नाहीतर तुम्ही जुन्या काळात बघितलं असेल की हाताचे बोटं वाकडे झालेले आहेत, अपंगत्व आलेलं आहे, असे लोक त्यांच्या विकाराचं योग्य निदान झालेलं नाही आहे आणि मग जीवनाची गुणवत्ता खालावते. मित्रांनो, हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला वातविकार, रुमॅटॉलॉजी, रुमॅटिक डिसीज या विषयांवर अगदी मराठी भाषेत इन डेप्थ इन्फॉर्मेशन मिळेल. सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, कारण आम्ही अशाच विषयांवर वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. तर सुरू करूया आपण पॉडकास्ट विथ डॉक्टर सुशांत शिंदे सर. सर नमस्कार. खूप दिवसांपासून मी तुम्हाला फॉलो करतोय, इंस्टाग्रामवर फॉलो करतोय, अर्थात यूट्यूबवर सबस्क्राईब करतोय आणि तुमच्या कॉन्टेंटमधनं मी जे रुमॅटॉलॉजीबद्दल शिकलो ते मला खूप कामात येत आहे माझ्या व्यावसायिक जीवनात. म्हणजे पण या सगळ्या व्यावसायिक वगैरे या दृष्टिकोनातून बघताना नंतर मी त्या रुमॅटॉलॉजीकडे पर्सनलाइज अँगलने बघू लागलो. त्याचं एक कारण असं आहे की आमच्या घरातच एक AS इन्सिडेंट झाला आणि जेव्हा व्यवसाय म्हणून काम करत होतो मी, तर तेव्हा या विकारांकडे तटस्थपणे बघत होतो. तटस्थ म्हणण्यापेक्षा असं बाहेरून बघतो की ठीक आहे, असतील दुखणं, असतील वेदना, पण जेव्हा आसपास कुणाला वेदना असतात तेव्हा ते जास्त आणखीन कळतो. तर आज या पॉडकास्टमध्ये सर रुमॅटॉलॉजीचे डिसीज कुठले असतात या सगळ्यांबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि उपाय आहेत का, उपचार आहेत का. तर पहिलाच हा प्रश्न आहे, ज्यावेळेस मला कोणीतरी सांगितलं होतं की रुमॅटॉलॉजिस्ट आहेत आणि ते सांधे संदर्भातले आजार तपासतात. मी म्हटलं ऑर्थोपेडिक्स. तर पण जेव्हा रुमॅटॉलॉजी समजलं तेव्हा कळलं की हे ऑल टुगेदर डिफरंट आहे. तर सर, हे रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे कोण असतात, हे कुठल्या प्रकारचे डॉक्टर असतात, इथून आपण सुरुवात करूया. So first of all, Amar, thank you so much for the invitation. I'm very happy and glad to be here.
रुमॅटॉलॉजी हा एक इमर्जिंग विषय आहे. इमर्जिंग मी म्हणेन कारण की अजूनही जेवढी गरज आहे, जेवढ्या स्पेशलिस्टची गरज आहे, तेवढे स्पेशलिस्ट अजून भारतात नाहीत. हा त्यातल्या त्यात एक नवीन विषय आपण म्हणू शकतो. पण हे आजार नवीन नाहीत. हे आजार आपल्याला वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या नावाने बरेच वर्षांपासून माहिती आहेत. बरीच लोक ह्या आजारांना वात म्हणून ओळखतात. पण इट इज मोर दॅन दॅट. म्हणजे फक्त वातच आहे असं नाही. रुमॅटॉलॉजीचे बहुतेकशे आजार ह्यांच्या मागे जर एक कॉमन आपण काही शोधलं की आपण कशाचे आजार बघतोय, जसं उदाहरण दिलं तर कार्डिओलॉजिस्ट हार्टचे विकार बघतोय, न्यूरोलॉजिस्ट मेंदू आणि नर्व्सचे विकार बघतोय, तर रुमॅटॉलॉजिस्ट काय बघतायत, तर आम्ही इम्युन सिस्टमचे आजार बघतो. इम्युन सिस्टम म्हणजे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, जी बाहेरून येणाऱ्या आपल्या शरीरात जे बॅक्टेरिया व्हायरस काही येतील तर त्यांच्यापासून फाईट करणारी शक्ती आहे. ह्याची आपल्याला गरज आहे इन्फेक्शनपासून आपल्याला बचाव करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी. परंतु ही प्रतिकारशक्ती जर आपल्याच अवयवांच्या खिलाफ काम करायला लागली, अँटीबॉडी प्रोडक्शनमुळे झालं किंवा आपले सफेद पेशी द व्हाईट ब्लड सेल्स आपल्या दुसऱ्या ऑर्गन्सना अटॅक करायला लागले आणि त्यामुळे इन्फ्लमेशन, जखम व्हायला लागली, तर त्यातून येणारे आजार जे आहेत ते काय एका सिस्टमला लिमिट राहत नाहीत. सो तुम्ही जो विचारला की रुमॅटॉलॉजिस्टना कुणी भेटावं आणि आम्ही काय करतो, तर आमचा प्रायमरी रोल हा इम्युन सिस्टम मिडिएटेड डिसऑर्डर्सना कंट्रोल करणं आहे. आणि आमच्याकडे येणारे पेशंट्स हे वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टमच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे येऊ शकतात. मल्टी सिस्टम डिसऑर्डर्स येऊ शकतात. ह्यातला सर्वात कॉमन हा सांधा असतो. सर्वात कॉमनली हा इम्युन सिस्टमचा अटॅक सांध्यांवर होतो आणि त्यामुळे व्यक्तींना सांधेदुखी, सांधे सुजणं, सकाळी उठल्यावर सांधे स्टिफ होणं असे लक्षणं येऊ शकतात. पण इम्युन सिस्टम ही आपली स्ट्रॉंग असल्यामुळे असं होतं. इनफॅक्ट गरजेपेक्षा जास्त स्ट्रॉंग असल्याने होतं आणि हे बहुतेकदा कमी वयात लोकांना होतं. सो ह्या दोन्ही गोष्टी विषयाने एकत्र बघितलं तर याचा अर्थ कमी वयात सांधे दुखतायत आणि मल्टिपल सांधे दुखतायत हे रुमॅटॉलॉजीचे आजार असण्याचं वन ऑफ द कॉमनेस्ट लक्षण आहे आणि बहुतेक लोक आमच्याकडे त्याच्यामुळे येतात. बरोबर. पण कारण की सांधेदुखी वाढत्या वयात होते आणि त्या वाढत्या वयातल्या सांधेदुखीला ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, ह्याला बरेचदा सर्जरीची गरज लागते आणि ती सर्जरी माझे ऑर्थोपेडिक फ्रेंड्स करतात जे सर्जन्स आहेत. तर त्यामुळे हा कन्फ्युजन आहे की रुमॅटॉलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिशियन सेम का, तर नाही. जे डिजनरेटिव्ह वयाप्रमाणे होणारे आजार आहे, ज्याच्यात सांधे खराब होतात आणि फक्त सांध्यांपुरता सीमित आहे आणि सांध्याचे आपल्याला ऑपरेशन करायचे किंवा हाडाचे ऑपरेशन करायचे, हा सगळा जो मेकॅनिकल पार्ट ऑफ डिसीज आहे हा ऑर्थोपेडिक कलिग्स बघतात. परंतु ऑटोइम्युनिटीमुळे होणारे जे आजार आहेत, ज्याच्यात इम्युन सिस्टम डॅमेज करते आणि फक्त सांधे नाहीत तर सांध्यांवर डोळे, फुफ्फुस, किडनी, स्किन वेगळे आजार असू शकतात, ते रुमॅटॉलॉजिस्टचं काम. अच्छा सर, आता यात तुम्ही एक सांगितलं की ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सर्जन आहेत. मग हे रुमॅटॉलॉजिस्ट कुठल्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स आहेत, म्हणजे काय करतात ते? आम्हाला MBBS, MD किंवा ते MS हे सगळं माहिती आहे, पण हे थोडं सांगू शकाल का? म्हणजे सो रुमॅटॉलॉजी हा विषय मेडिसिनच्या नंतरची सबस्पेशालिटी आहे. म्हणजे रुमॅटॉलॉजिस्ट हे प्रायमरीली MD मेडिसिनच्या क्षेत्रातले डॉक्टर आहे आणि त्यापुढे जाऊन त्यातल्या काही लोकांनी DM केलंय, काही लोकांनी DNB केलंय, हे वेगळ्या डिग्रीज इन रुमॅटॉलॉजी किंवा फेलोशिप्स केलेत, हे इन रुमॅटॉलॉजी केले. पण MBBS हे बेसलाईन सगळे करताय. MBBS नंतर आमचे 2 ब्रॉड ब्रांचेस डिवाइड होतात. एक, काही डॉक्टर्स MS कडे व सर्जरी, हे सर्जन्स, आणि काही डॉक्टर मेडिकल फील्ड्सकडे वळतात, ते म्हणजे MD पिडियाट्रिक्स असू शकतं, तसं MD मेडिसिन असू शकतं. MD मेडिसिन जे करतायत त्या पलीकडे तेच डॉक्टर्स त्यातले काही कार्डिओलॉजिस्ट बनतात, काही न्यूरोलॉजिस्ट बनतात, तसेच काही रुमॅटॉलॉजिस्टही बनतायत. अजूनही भारतामध्ये MD नंतर DM रुमॅटॉलॉजी किंवा DNB रुमॅटॉलॉजी कोर्सेस कमी आहेत, आता वाढायला लागलेत, पण ओव्हरऑल कमी आहेत. पण त्यामुळे ओव्हरऑल आत्ता तुम्हाला बघायला भेटेल की MD मेडिसिन डॉक्टर ज्यांनी फेलोशिप्स केलेले आहेत किंवा DNB केलेले आहेत किंवा DM केलेलं आहे इन रुमॅटॉलॉजी, दे आर द प्रॅक्टिसिंग रुमॅटॉलॉजिस्ट टुडे. परफेक्ट. सर, आता आधीच्याच आपल्या कम्युनिकेशनमध्ये तुम्ही सांगितलं इम्युन सिस्टीम अटॅक करते. सर, ही अटॅक काय करते? या टर्मला आणखीन काही स्पेसिफिक नाव आहे का? आणि याचं जर थोडं सांगितलं की हे का अटॅक करते, म्हणजे आपली इम्युन सिस्टीम तर आपल्यावर रक्षणासाठीच आहे, मग ती हल्ला का करते? सो $1 million क्वेश्चन, कारण की ह्याचं पूर्ण उत्तर अजून तरी सापडलेलं नाही. जे आपल्याला कळतं ते हे की एक्झॅक्टली इम्युन सिस्टमने असं का करावं, वी डोंट नो द आन्सर. परंतु काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत ज्या ह्याला रिस्क फॅक्टर म्हणू शकतो आपण. एक रिस्क फॅक्टर जो आम्हाला कॉमनली दिसतो तो म्हणजे जेंडर. वय तर मी ऑलरेडी म्हणालोय की हे आजार कमी वयात आहेत, पण जेंडर म्हणजे बहुतेकदा ऑटोइम्युन आजार महिलांमध्ये बघितले जातात.
आता असं का? अगेन वी डोंट नो ऑल द आन्सर्स. जे हायपोथेसिस, जे थॉट्स आहेत ते आहेत की इस्ट्रोजन कदाचित एक रोल प्ले करतोय, हॉर्मोन्स काही रोल प्ले करत असतील, किंवा जो मुळात जेनेटिक डिफरन्स आहे पुरुषामध्ये आणि महिलेमध्ये, तो म्हणजे एक्स क्रोमोझोमचा, तो एक एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम काही वेगळं करतोय का? हे सगळे इव्हॉल्विंग एरियाज आहेत. त्याच्यामध्ये बराचसा रिसर्च चालू आहे. काही गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळायच्या आहेत. बरोबर. तसंच अजून एक रिस्क फॅक्टर आम्ही बघतो, इन्फेक्शन्स. जेव्हा आपल्या शरीरात इन्फेक्शन येतं, जसं मी सांगितलं, इम्युन सिस्टमचं काम आहे ते इन्फेक्शनशी फाईट करणं. परंतु त्या इन्फेक्शनशी फाईट करत असताना इम्युन सिस्टमला समजावं लागतं की हा अमुक अमुक जो सेल माझ्या समोर आलाय तो बॅक्टेरिया आहे, तो माझ्या शरीरातला भाग नाही. परंतु तसंच त्याला हे समजावं लागतं की बाबा हा सांधा माझा आहे, हे लंग्स माझे आहेत, ही किडनी माझी आहे, ह्याला आपल्याला अटॅक करायचं नाही, पण ही फायटिंग सिस्टम आहे. कधी कधी इन्फेक्शन्स, खास करून व्हायरल इन्फेक्शन्स, इम्युन सिस्टमला कन्फ्यूज करू शकतात, किंवा कन्फ्यूज आम्ही जनरल शब्द वापरतो, पण सम वे असं स्टिम्युलेट करू शकतात की इम्युन सिस्टम स्वतःच्या ऑर्गन्सना दुश्मन समजायला लागू शकते. आणि तेव्हा स्वतःचे अँटीजन्स, सेल्फ अँटीजन्स, ह्यांच्या खिलाफ इम्युनिटी सुरू झाली की ती ऑटोइम्युनिटी. बरोबर. हे व्हायरसेस करू शकतात. कधी कधी आम्ही बघतो टीबी सारखे इन्फेक्शन सुद्धा असं करू शकतात की टीबी होऊन गेला आणि त्याच्यानंतर हे सुरू झालं. चिकनगुनिया एक कॉमन आपल्याला माहिती आहे व्हायरल इन्फेक्शन, ज्याच्यानंतर सो इम्युन मिडिएटेड डॅमेजेस जॉईंट्सना बघितले जातात. काही वेळेला जे बॅक्टेरिया आपल्या शरीरात येतात ते त्यांचा जो स्ट्रक्चर आहे, त्यांचा जो त्यांच्यावर असणारे जे अँटीजन्स किंवा पेप्टाइड्स आहेत ते आपल्या शरीराच्या अँटीजन सारखे दिसतात. म्हणजे तो बॅक्टेरिया आपल्या शरीराच्या एका भागासारखाच दिसतोय. त्यामुळे जेव्हा इम्युन सिस्टम त्याला अटॅक करते, तो तर गेला, पण त्याला मारण्यासाठी जे यंत्र बनलं होतं अँटीबॉडीज, ते जाऊन दुसरीकडे अटॅक करू शकतं. ह्या प्रोसेसला मॉलिक्युलर मिमिक्री, म्हणजे बॅक्टेरिया आपल्या शरीरातल्या मॉलिक्युल सारखा दिसायला लागला, असं मिमिक करायला लागला, ह्या मॉलिक्युलर मिमिक्री म्हटलं जातं. आणि काही ऑटोइम्युन आजार ह्याच्यामुळे सुद्धा होतात. स्मोकिंग हा इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे, पोल्युशन हा इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे, आणि स्ट्रेस हाही इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. ह्या सगळ्यामुळे बॉडीला एक इम्युन सिस्टम जी रेग्युलेटेड फाईन चालली पाहिजे होती, त्याच्याऐवजी डिसरेग्युलेटेड इम्युन सिस्टम जी स्वतःला अटॅक करायला लागली, ह्याच्याकडे टर्न येऊ शकतो. अगदी. सर, आता पुढच्या टप्प्यात आता एक जाणून घ्यायचं आहे की कुठले कुठले आजार मग या ऑटोइम्युन कंडिशन आपण कदाचित म्हणू शकतो याला, किंवा रुमॅटिक डिसीजेस या कॅटेगरीत येतात. सर, आपण लिस्ट सांगितली तर कुठले प्रमुख आजार आहेत ते? सो रुमॅटिक डिसीजेसवर बोलूया, कारण की ऑटोइम्युन आजार हे काही फक्त रुमॅटॉलॉजिस्टच बघितलं पाहिजे असं नाही, कारण ऑटोइम्युन आजार कधी कधी ऑर्गन स्पेसिफिक असतात. जसं फक्त डोळ्यात ऑटोइम्युनिटीचा आजार असेल तर तो ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट बघतात, पण मल्टी सिस्टम जिथे येतं तिथे आमचा रोल आहे. मग असे मल्टी सिस्टम ऑटोइम्युन आजार, रुमॅटिक आजारामधला जो सर्वात कॉमन बघितला जातो तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आरी. तसेच इतर प्रकारचे आर्थरायटिस आहेत, जसं की अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, याच्यामध्ये कमरेमध्ये, मणक्यामध्ये त्रास होतो. सोरायटिक आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये स्किनमध्ये सोरायसिस चटते येऊन त्याबरोबर सांधे दुखू शकतात. एक मोठा ग्रुप आहे ज्याला म्हटलं जातं सीटीडी. सीटीडी म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज, आणि त्यामध्ये येणारे आजार आहेत जसं की SLE, ल्युपस, सिस्टमिक स्क्लेरोसिस किंवा स्क्लेरोडर्मा, शोग्रेन सिंड्रोम, ज्याच्यात तोंड आणि डोळे सुकून कधी कधी सूज येणं, सांधे दुखणं, हा आजार होऊ शकतो. तसाच एक मोठा ग्रुप आहे ज्याला म्हटलं जातं इन्फ्लमेटरी मायोसायटिस, याच्यामध्ये मसल्सना त्रास होऊ शकतो. अजून एक मोठा ग्रुप आहे ज्याला वॅस्क्युलायटिस म्हटलं जातं, ज्यामध्ये येतात आजार जसं की टाकायासुज आर्टरायटिस, पॉलिआर्टरायटिस नोडोजा, वेजनस ग्रॅन्युलोमॅटोसिस किंवा ग्रॅन्युलोमॅटस पॉलिअँजायटिस, आणि असे विविध प्रकारचे वॅस्क्युलायटिस आहेत जे सुद्धा पेशंट्सना त्रास देऊ शकतात. तसंच काही डायरेक्टली इम्युनिटीशी रिलेटेड नाही, पण इतर प्रकारचे आजार जसं की गाऊट, युरिक ॲसिड वाढल्याने जो होतो, हाही रुमॅटॉलॉजिस्ट बघतात. कधी कधी फिवर्स, काही प्रकारचे ताप, जे आपल्याला वाटतं इन्फेक्शनमुळे होत असतील, पण इन्फेक्शनची खोज झाली, एवढं सगळं सगळे टेस्ट करून झाले, काही इन्फेक्शन सापडलं नाही, ताप थांबत नाही, अशा प्रकारचे इन्फ्लमेटरी फिवर्स हेही रुमॅटॉलॉजिस्ट बघू शकतात. सो इन अ नटशेल, रुमॅटॉलॉजी वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्सना बघू शकते, आणि त्यापैकी RA, SLE, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, सोरायटिक आर्थरायटिस, गाऊट हे मी म्हणेन अमाउंट द टॉप आजार आहेत. जे आता तुम्ही 5 सांगितले ते टॉप आजार. ते टॉप आजार आहेत. सर, एक प्रिव्हेलन्सच्या अँगलने मला माहित नाही आपल्याकडे अभ्यास झालाय का, पण सोसायटल प्रिव्हेलन्समध्ये स्पेशली रुमॅटिक डिसीजचं प्रिव्हेलन्स काय असू शकतं? त्यात मी एक करंट पेपरला बातमी वाचली होती की अराउंड 1% पर्यंत हे प्रमाण असू शकतं. म्हणजे 1% जर म्हटलं तर आज 150 करोडच्या लोकसंख्येत 1.5 करोड किमान हे रुमॅटिक डिसीजने ग्रस्त असू शकतात. तर तुमचं काय याच्यावर? सो डेफिनेटली आय थिंक की एक्झॅक्ट डेटा आपल्याला नाही माहिती, परंतु 1% और मे बी मोर कुड बी द नंबर ऑफ जस्ट रुमॅटॉइड आर्थरायटिस.
सगळे ऑटोइम्युन आजार तर आपण म्हणतच नाही, आपण फक्त रोमॅटॉइड आर्थरायटिस यातला सर्वात कॉमन तोच 1% ऑर मोर पॉप्युलेशन पर्यंत असू शकतो. आणि जर सगळे जोडले तर आय एम शुअर द नंबर इज मच मोर. वी डोंट हॅव एक्झॅक्ट डेटा, इट इज आय डोंट नो ऑफ इट. परंतु एवढं नक्कीच की आजारांबद्दल माहिती नसल्यामुळे पेशंट्स रुमॅटॉलॉजिस्टपर्यंत पोहोचत नाहीयेत, आणि ते न पोचल्यामुळे हा आकडा जो आपल्याला आज दिसतोय तो प्रॉबेबली अंडर एस्टिमेट असण्याचे चान्स आहेत. कदाचित जेव्हा अवेअरनेस वाढेल आणि लोक रिपोर्ट करायला लागतील, आणि आज लिटरली आम्ही म्हणू शकतो की बरेचसे पेशंट्स ऑप्शन नसल्यामुळे अंगावर आजार काढत आहेत, डॅमेजेस घेत आहेत, आणि यंग वयात चालू झालेला आजार 40शीत पोचेपर्यंत 45-50 होईपर्यंत पेशंटला अगदी डॅमेज करून सोडतोय. हे आजार तसे आहेत, हे लगेच येत नाहीत, हे हळूहळू वाढतात. त्यामुळे ऍक्च्युअल आकडा आम्हाला कदाचित माहीतच नाहीये, आणि ते पेशंट आमच्याकडे येतच नाही, ते डॅमेज होऊन घरी बसतात म्हणजे डॉक्टर्सकडे जात आहेत, पण रुमॅटॉलॉजिस्टकडे न पोचल्यामुळे डायग्नोसिसच नाही होत आहे. ह्या आजाराबद्दल ओव्हरऑल अवेअरनेस अजून खूप कमी आहे. सर, एक जी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा आपल्या आसपास रुमॅटिक डिसीजचं व्यक्ती पेशंट बघितला तेव्हा याची डेप्थ कळली, याच्यातनं काय त्रास होतो हे कळलं. सर, मला तुम्ही या पेशंट्सना रोज बघता, ॲज अ डॉक्टर तुम्ही काय त्रास होतात या पेशंट्सना, त्यांचं लाईफ कसं डिस्टर्ब होतं या रुमॅटिक डिसीजेसमुळे, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगू शकाल? डेफिनेटली. सो आणि सर, याला एक जोडून प्रश्न परत, महिलांना हा आजार जास्त होतो, आता तुम्ही एक पुन्हा सांगितलं, आणि या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये महिलांची परिस्थिती सर भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ती माहिती आहे, तर त्या अँगलने पण सर जर थोडा प्रकाश टाकू शकला तर बरं होईल. सो व्हेरी गुड क्वेश्चन्स आय थिंक. बघा, पहिली गोष्ट की कॉमन लक्षणं काय आहेत, कॉमन त्रास काय होतात, तर कॉमन त्रास हा सांधेदुखी आहे. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला RA नाही झालेला आहे किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नाही झालेला आहे, आपण फक्त हा शब्द जर ऐकला सांधे दुखत आहे, तर बरेचदा पुढे शब्द येतो मग काय, एवढी काय मोठी गोष्ट आहे. पण जेव्हा आपण पेशंट्सना विचारतो की बाबा ऑन अ ग्रेड ऑफ 0 to 10, म्हणजे 0 म्हणजे तुला अजिबात दुखत नाहीये, 10 म्हणजे हा मॅक्सिमम पॉसिबल पेन असू शकतो तुझ्या आयुष्यातला, तर तुला किती दुखतंय? जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात बहुतेकदा त्यांचं उत्तर असतं 7 to 8 आउट ऑफ 10. म्हणजे हे नुसतं दुखणं नाही, हे प्रचंड प्रमाणात दुखणं आहे. आणि आम्ही जर ह्या पेशंट्सचे MRI बघितले त्यावेळेला, तर लिटरली तो सांधा असा आतून, मी म्हणेन म्हणजे आम्ही उदाहरण तसं म्हणून शब्द वापरतोय, पण आय ऑल्सो मीन द फिलिंग की लिटरली तो सांधा आतमध्ये जळतोय. आतमध्ये त्या सांध्यात इन्फ्लमेशन, म्हणजे मी पेशंटला बोलताना सांगतो की आतमध्ये सांध्यात आग लागलेली आहे, आणि ही अशी आग एका जागेवर न बहुतेक सांध्यांमध्ये लागलेली आहे. आणि मी म्हणेन इथे ना, ऑफकोर्स हा पुरुषांमध्येही आजार येऊ शकतो, पण महिलांची जी मला असं वाटतं पर्सनल थॉट, सहनशक्ती आहे ती, आणि इंडियामध्ये तर डेफिनेटली खूपच जास्त आहे. आणि त्यामुळे सपोर्ट नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या विल पॉवरमुळे म्हणा, पेशंट्स आपला दिवस काढतायत, पण ते एवढ्या पेनमध्ये असतात की शेवटी जोपर्यंत तो पेन टोकाला नाही पोचत ते आमच्यापर्यंत पोचतच नाहीयेत. आणि हे दुर्भाग्य आहे, कारण की जोपर्यंत तो टोकापर्यंत पोचतो आमच्याकडे ते आता आग एवढी पसरली आहे की आता वाचवण्यासारखं फार उरलेलं नाही. ह्या स्टेजला डिफॉर्मिटीज म्हणतात, की हातपाय आकार बदलायला लागतात. म्हणजे सांधा दुखून 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 आतमध्ये डॅमेज घेऊन घेऊन आकार बदलायला लागला. हातापायाचे आकार बदलले, कमरेत वेशन झुकून गेला, आणि हिप जॉईंट पूर्ण खराब होऊन गेला, पूर्ण गुडघा खराब होऊन गेला. हे सगळं ज्याचं वय 20, 25, 30 ह्या वयात होतंय. सो ॲट अ व्हेरी यंग एज हा आजार खूप डॅमेज करू शकतो. अगेन आय डोंट मीन टू से की सगळ्यांना तेवढाच आजार होतोय, प्रत्येकाला वेगवेगळ्या लेवलचा आहे. पण तरीही एव्हरीबडी गोज थ्रू सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ पेन अँड फॉर अ व्हेरी लाँग टाईम. मी बरेचदा विचारतो की एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी हार्ट अटॅक झाला, तर त्या व्यक्तीला खूप छातीत दुखतं, आणि ते दुखणं 45 मिनिट्स टू 2 आवर्स एवढ्या काळात राहतं. त्याच्यामध्ये पेशंट्सना लगेच डॉक्टरकडे नेलं जातं आणि ट्रीटमेंट केली जाते, आणि बरेचशी महाग ट्रीटमेंट असते, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपास, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, आणि झाल्याही पाहिजे. पण हे होतं कारण की आज समाजात अवेअरनेस आहे की ह्या दुखण्याचे पुढे जाऊन दुष्परिणाम आहेत, जर हे दुखणं नाही थांबलं तर जीवाला धोका आहे. ऑटोइम्युन आजार मध्ये पेशंट वर्षानुवर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष दुखणं काढत राहतात, आणि तरी डॉक्टरकडे पोचतच नाही. जबकी त्याची ट्रीटमेंट जर मी कॉस्टच्याच हिशोबाने बोलले तर काहीच नाही, म्हणजे खूपच कमी कॉस्टमध्ये अगदी बेसिक चांगल्या औषध आहेत, त्याच्यामध्ये पेशंटला खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो. परंतु समाजात अवेअरनेस नसल्यामुळे 2 तासाच्या पेनला आम्ही डॉक्टरकडे पोचतो, पण 20 वर्ष पेन घेऊन आम्ही घरी बसतो आणि शेवटी व्हीलचेअरवर येतो. ही परिस्थिती ही खूप अनफॉर्च्युनेट आहे, आणि ही बदलली पाहिजे, कारण की पेशंट्स खूप डॅमेजेस घेत आहेत, आणि हे डॅमेज
अगदी सहज थांबवणारी बरीचशी औषधं आज अवेलेबल आहेत. सर, आता तुम्ही सांगितलं की पेशंट उशिरा पोहोचत आहेत, किंबहुना ते त्यांच्या डॉक्टरपर्यंत पोहोचले असतील, पण रुमॅटॉलॉजिस्टपर्यंत उशिरा पोहोचत आहेत. सर, आता प्रिसाइजली तुम्ही हे सांगू शकाल का, की रुमॅटॉलॉजिस्टपर्यंत कधी पोहोचलं पाहिजे? की ही लक्षणं आहेत 1, 2, 3, 4, 5, 10 ही आहे तर एकदा रुमॅटॉलॉजिस्टकडे दाखवायला पाहिजे. अगदी. आणि मग सर याला एक जोडून हम्म. मग हे फक्त रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा तुम्ही सांगितलेले नाही तर हे जनरलाइज सगळ्या आजारांसाठी लागू होतं का हे पण जाणून घ्यायचं आहे. हे हो. तुमचे रुमॅटिक ते डिसीज. बघा, बरेचसे प्रकार ऑफ रुमॅटिक आजार आहेत जे रेअर आहे. त्यांच्यामध्ये कदाचित सगळी गोष्ट अप्लाय नाही करणार, पण बाय अँड फार आपण आर्थरायटिस स्पेक्ट्रमचं बोलूया आणि सर्वात जास्त ते आहे आर्थरायटिसमध्ये रुमॅटॉइड किंवा इतर प्रकारचे आर्थरायटिस. सर्वात पहिला वय. वय. जर आपलं वय 40 पेक्षा कमी आहे आणि तुम्हाला त्रास सुरू झालाय, सांधे दुखायला सुरू झाले, दुर्लक्ष करू नका, रुमॅटॉलॉजीची गरज असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे मॉर्निंग स्टिफनेस. सकाळी उठल्या उठल्या जर सांधे दुखतायत, काम केल्यावर दुखतायत हे मी समजू शकतो, पण सकाळी उठल्या उठल्या जर सांधे दुखतायत, उठल्या उठल्या कंबर दुखते, उठल्या उठल्या पाय दुखतायत, रुमॅटॉलॉजीची गरज असू शकते. तिसरी गोष्ट, सांधा नुसता दुखत नाहीये तर तो सुजला आहे किंवा लाल झालेला आहे. सुजलेला सांधा किंवा लाल झालेला सांधा डेफिनेटली एकदा रुमॅटॉलॉजिस्टला दाखवण्याची गरज आहे. आता हे झालं आर्थरायटिस स्पेक्ट्रम. सांधा कमी वयात दुखतोय, मल्टिपल सांधे दुखतायत, सांधे सकाळी उठल्यावर स्टिफ होत आहेत, सुस्त आहेत किंवा लाल होत आहेत. परंतु नेक्स्ट एक स्पेक्ट्रम आहे तो म्हणजे ताप. बरेचदा आम्ही CTD, SLE सारखे आजार बघतो, वॅस्क्युलायटिस सारखे आजार बघतो, ज्याच्यात पेशंटना ताप येत असतो आणि तो ताप वारंवार येत असतो आणि बराच वेळ झाला तरी डायग्नोसिस लागत नसतं. जर कोणाला बराच वेळ म्हणजे काही आठवडे, काही महिने ताप राहिलाय आणि डायग्नोसिस होत नाही किंवा डायग्नोसिस झालाय, मे बी कोणी सांगितलंय TB आहे, पण औषधं घेऊनही फरक पडत नसेल, तर त्यांनी लॉंग स्टँडिंग फीवर्स एकदा रुमॅटॉलॉजिस्टला बघण्याची गरज आहे. आणि लास्ट, मल्टीसिस्टम. जर किडनी सुद्धा इन्व्हॉल्व्ह होते, हार्टला सुद्धा त्रास होतोय, लंगला सुद्धा त्रास होतोय, असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत, तर मात्र रुमॅटॉलॉजिस्टचा रोल डेफिनेटली असू शकतो. आता ह्या पलीकडे रिझन्स असू शकतात, पण हे मला असं वाटतं कॉमन लक्षण आहे ज्याच्यामध्ये रुमॅटॉलॉजिस्टला एकदा कन्सल्ट झालं पाहिजे. बरोबर. सर, आता या विकारांच्या डायग्नोसिसकडे येऊ, की याचं निदान, कारण की तुम्ही इथे एक बोललात की अनेक वर्ष निदान होत नाही. म्हणजे असं वाटतंय की या उपचाराला बरं करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा निदान असायला पाहिजे. तर सर याचं निदान कसं होतात? याच्यात काय टेस्ट तुम्ही सजेस्ट करता? सो मी म्हणेन की रुमॅटॉलॉजी हा असा विषय आहे ज्याच्यामध्ये टेस्ट महत्त्वाच्या आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त क्लिनिकल अक्युमेंट महत्त्वाचं आहे, क्लिनिकल जजमेंट महत्त्वाचं आहे. हे मला असं वाटतं सर्वच मेडिकल ब्रांचेससाठी इक्वली इम्पॉर्टंट असेल, पण रुमॅटॉलॉजीसाठी मी म्हणू शकतो की पेशंटची लक्षणं आणि पेशंट्सला एक्झामिन करून, पेशंटला तपासून जवळजवळ 80-90% डायग्नोसिस बहुतेक केसेसमध्ये रुमॅटॉलॉजिस्ट बनवू शकतात. टेस्ट आहेत, मी त्या टेस्टचे काही नावही सांगेन, पण मी त्या अगोदर सांगू इच्छितो की त्या टेस्टचा अर्थ लावणं तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा त्याच पेशंटला बघितलं गेलंय रुमॅटॉलॉजिस्ट द्वारा आणि एक क्लिनिकल जजमेंट घेता आहे. विदाउट दॅट क्लिनिकल जजमेंट OPD मध्ये तपासणे याला क्लिनिकल OPD मध्ये तपासणं, पेशंटला डॉक्टरनी क्लिनिकमध्ये तपासणं आणि त्या पेशंटची हिस्ट्री ऐकणं, ह्याच्यातच बराचसा डायग्नोसिस पकडता येऊ शकतो. टेस्ट ह्या डायग्नोसिसला कन्फर्म करायला आणि फर्दर रिफाईन करायला मदत करतात असं मी म्हणेन. यातले कॉमन टेस्ट आहेत, सिम्पल ब्लड टेस्ट आहे जे सगळीकडे अवेलेबल भेटतात आपल्याला. ESR, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, CRP, C रिॲक्टिव्ह प्रोटीन, हे कॉमन टेस्ट आहेत. हे आपल्याला एक अंदाज देतात की शरीरामध्ये इन्फ्लमेशन आहे की नाही. अगदी बेसिक गोष्ट असे हिमोग्लोबिन, बरेचशा वातांमध्ये जे बरेच वर्ष राहिलेले रक्त बनायचं कमी होतं, HB कमी झालेलं, हे एक क्लू देऊ शकतं. त्याबरोबर ॲडव्हान्स टेस्ट सुद्धा येतात, जसं की रुमॅटॉइड फॅक्टर, अँटी-CCP, ANA, अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी, हे सगळे सिरोलॉजी टेस्ट आहेत. सिरोलॉजी म्हणजे हे शरीरामध्ये बनलेले अँटीबॉडीज आहेत जे आपल्याला टेस्ट करायचे. परंतु इथे कॅच येतो की हे टेस्ट ज्या व्यक्तीला आजार आहे त्याच्यात पॉझिटिव्ह येऊ शकतात, परंतु ज्या व्यक्तीला आजार आहे त्यात हे टेस्ट नेगेटिव्हही येऊ शकतं. म्हणजे फक्त टेस्ट नेगेटिव्ह आहे म्हणून आजार नाही असं आम्ही नाही म्हणू शकत. म्हणून पहिला टप्पा महत्त्वाचा की डॉक्टरनी डायग्नोसिस करणं महत्त्वाचं. ह्याचा विरुद्धही खरं आहे की जर एखाद्या पेशंटला अजिबात लक्षणं नाहीत त्यालाही एखादी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते, ज्याला आम्ही फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट म्हणतो. म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह आहे पण पेशंटला आजारच नाही. आणि त्यामुळे जे मी पहिल्यांदा म्हणालो की टेस्ट इम्पॉर्टंट आहे, पण त्या टेस्टचं महत्त्व क्लिनिकल डायग्नोसिस नंतर. बरेचदा पेशंट आमच्याकडे टेस्ट पॅकेजमध्ये करून येतात,
आता मी जसं म्हणालो पेशंट आमच्याकडे लेट येत आहेत, पण आम्ही उलटही बघतो. काही पेशंट्स पॅकेजमध्ये टेस्ट झाल्यामुळे टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून आमच्याकडे कन्सल्ट येतात, ज्यांना आजारच नाही. सो ह्या व्यक्तींना टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणून औषधांची गरज बहुतेकदा नसतेच. सो बरोबर. रुमॅटॉलॉजी, आय रिपीट, हा बराचसा क्लिनिकल ब्रांच आहे. ह्यामध्ये तुमचे डॉक्टर तुमचा डायग्नोसिस जेवढाच प्रकारे चांगल्या प्रकारे करू शकतील. टेस्ट फक्त त्याला सपोर्टिंग रोल आहे, मेन रोल नाही. आता टेस्ट बद्दल जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्या काही टेस्ट सांगितल्या त्या टेस्ट जर कुणाला पॉझिटिव्ह आल्या तर त्याला भविष्यात रिस्क आहे असं त्याच्यातनं प्रोजेक्ट होऊ शकतं का? समटाइम्स फॉर एक्झाम्पल अँटी-CCP नावाची टेस्ट जर स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आली पण पेशंटला आज त्रास नाही, तर आपण म्हणू शकतो की येणाऱ्या काही वर्षांमध्ये, आणि ते आम्हाला माहित नाही कधी, मे बी 2 वर्षात, मे बी 10 वर्षात, आय डोंट नो वेन, पेशंटला RA सुरुवात होऊ शकते. होऊ शकते म्हणजे होईलच का? नाही, बट होऊ शकते. हे रिस्क दाखवतं. परंतु त्या व्यक्तीला आज मी ट्रीटमेंट देणार का? ॲज ऑफ टुडे आपण बोलतो 2025 बरोबर. अजून तरी असं काही स्टेप नाही की आम्ही त्यांना काहीतरी देऊ त्याच्या टेस्ट निगेटिव्ह होईल किंवा त्याला येणारा आजार आम्ही थांबवू, असं फुल प्रूफ आमच्याकडे काही औषध नाही आणि आम्ही काही देतही नाही. सो मग ते टेस्ट कशालाच केली? सो वी हॅव टू यूज द टेस्ट ज्युडिशियसली. त्या टेस्टना वापरणं हे रुमॅटॉलॉजिस्टचं ट्रेनिंग आहे, त्यांचं स्किल आहे, हे त्यांचं विचार आहेत की दे विल बी एबल टू से की अमुक व्यक्तीला अमुक लक्षण आहेत म्हणून ह्या टेस्टला करूया आणि मग ह्या टेस्टचा हा अमुक अर्थ लावूया. विदाउट द सिम्पटम्स, विदाउट द सायन्स, द टेस्ट इज इनकम्प्लीट. मग आपल्याला बरेचदा माहीतच नाही की आपण टेस्ट का केली, त्याचा अर्थ काय लावायचा. सो आपले जे ऑडियन्स आज ऐकतायत त्यांना म्हणेन की स्वतःहून टेस्ट करू नका, आधी रुमॅटॉलॉजिस्टना भेटा आणि मग त्यांनाच ठरवू दे की टेस्टची तुम्हाला गरज आहे की नाही, आणि मग ते सांगू शकतील की टेस्ट पॉझिटिव्ह आली तर अर्थ काय आणि नेगेटिव्ह आली तरीही अर्थ नाही. अगदी. सर आता तुम्ही सांगितलं की यातला जो त्रास आहे हा प्रचंड वेदना असतात पेशंटला. मी असे अनेक पेशंट बघितलेत की ते व्हीलचेअरवर रुमॅटॉलॉजिस्टपर्यंत पोहोचलेत आणि काही महिन्यांमध्ये ते बरे होण्याच्या परिस्थितीत आलेत. मी सर एक कंडिशन तुमच्यासमोर ठेवतो, या पेशंटला काय लागू शकतं किंवा काय लागेल आणि तो रुमॅटॉलॉजिस्ट त्या कंडिशनला बरं करू शकेल का? एक वय आहे 25-30 वर्षाचा एक मुलगी आहे. तिला प्रचंड पाठीत दुखणं आहे, कमरेच्या दोन्ही भागांना प्रचंड दुखणं आहे, मागच्या भागाला गुडघे दुखत आहेत आणि तिची HLA-B27 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ती पूर्वी हसायची, खेळायची, स्वप्न बघू शकत होती की आता मी काहीतरी चांगलं करेल आयुष्यात. पण तिच्या या वेदनांनी, या पेनने तिचं लाईफमध्ये ती स्टक झालेली आहे की आता मी हालचालच करू शकत नाही, फार मला जे करायचं होतं ते करू शकत नाही. ती रुमॅटॉलॉजिस्टपर्यंत पोहोचली आहे. सर ट्रीटमेंटपर्यंत काय? सो बघा, एक 2-3 गोष्टी यामध्ये मी म्हणेन. एक की HLA-B27 हे स्पॉन्डायलोआर्थोपॅथी ग्रुप किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस ह्या ग्रुपच्या आजारांची टेस्ट आहे. हे आजार युजली पुरुषांमध्ये बघितले जातात, महिलांमध्ये सो होऊ शकतात ऑफकोर्स. लक्षणं जर लोअर बॅक एकची आहेत, गुडघा सुजलाय, तर सिम्पटम्स आर कम्पॅटेबल विथ स्पॉन्डायलोआर्थोपॅथी. सो अज्युमिंग आपण आता मानवी चालूया की रुमॅटॉलॉजिस्टने डायग्नोसिस हाच बनवलाय की हा टेस्टचा हाच अर्थ आहे की स्पॉन्डायलोआर्थोपॅथी. तर फर्स्ट थिंग आय विल से इज की बहुतेक पेशंट्सना खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो. अच्छा. स्पेसिफिक केस टू केस व्हेरिएशन असू शकतात की आतापर्यंत डॅमेज किती झालाय, किती लवकर रुमॅटला भेटलात वगैरे. पण जर तुम्ही म्हणताय वय 25 आहे आणि एखाद वर्षाच्या आतला आजार आहे आणि जर डॅमेज झालेला नसेल तर रिझल्ट खूप चांगले असू शकतात. हे रिझल्ट चांगले असण्यासाठी HLA-B27 स्पेसिफिक जर आपण बोलूया तर त्यामध्ये पेशंट्सना एक्सरसाइजचा रोल खूप महत्त्वाचा आहे. वजन न वाढून देणं किंवा वाढलेलं असेल तर कमी करणं हे महत्त्वाचं आहे. चांगलं डाएट ठेवणं, प्रोटीन इंटेक चांगले ठेवणं हे महत्त्वाचं आहे. फिजिओथेरपी, स्विमिंग, सायकलिंग हे एक्सरसाइज महत्त्वाचे आहेत. आणि ह्या सर्व सोबत रेग्युलर औषधांची गरज आहे. ही औषधं वेगवेगळ्या लेवलची, स्तरांची असू शकतात. काही अगदी बेसिक लेवलच्या गोळ्या असू शकतात, काही ॲडव्हान्स लेवलच्या गोळ्या असू शकतात, जसं की JAK इनहिबिटर्स नावाचा नवीन ग्रुप आहे, किंवा बायोलॉजिक्स नावाची अगदी जे बेस्ट ऑफ द केअर ॲडव्हान्स औषधं आहेत ती असू शकतात. प्रत्येक पेशंटची गरज वेगळी, त्याप्रमाणे आपण औषध ठरवतो. बट मोस्ट ऑफ द पेशंट्स विल गेट व्हेरी गुड रिस्पॉन्स. आय एम नॉट सेईंग ऑल, कारण की त्यामध्ये एक्सेप्शनल केसेस येतातच ज्यांना खूप जास्त डॅमेज आहे, खूप ॲग्रेसिव्ह आजार आहे. परंतु बाय अँड फार बहुतेक लोकांना खूप चांगले रिझल्ट भेटू शकतात. आता ह्यामध्ये 2 प्रश्न आले की रिझल्टचा वेळ किती लागेल आणि ते रिझल्ट टिकतील का? तर वेळ डिपेंडिंग ऑन डिसीज सिव्हिरिटी कॅन बी एनिवेअर अराउंड 3 months to 6 months की पेशंटला टाइम लागतो टू गो बॅक टू नॉर्मल लाईफ.
काही लोकांनाही फास्टही असू शकतं जर खास करून ते लवकर आले. पण जर 2-3 वर्ष गेलेले आहेत तर 6 महिने तरी लागू शकतात, 3 ते 6 महिने. आणि ह्यामध्ये वेगवेगळी औषधं जी लागतील तिचं पेशंट घेऊ शकत असेल तर डेफिनेटली 3 to 6 मंथमध्ये बहुतेक पेशंट्स विल बी एबल टू गो बॅक टू हाऊ दे वर, गो बॅक टू डुईंग देअर ॲक्टिव्हिटीज. आणि असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. आय नो अ गर्ल जिला असे बरेच आहेत, पण वन जे मला आता आठवते, माझ्याकडे आलेली व्हीलचेअरवर तिच्या भावालाही HLA-B27चा आजार आहे, त्याला सिग्निफिकंट डॅमेज झालेला होता. सो द फॅमिली न्यू अबाउट इट. आणि जेव्हा ती माझ्याकडे आली फर्स्ट इन्स्टन्समध्ये आमचं डिस्कशन होतं बायोलॉजिक्सबद्दल. शी हॅड ऑलरेडी टेकन, तिने बाकी औषधं घेतली होती, ओके रिस्पॉन्स होता. आणि बायोलॉजिक्स घेतले गेले आणि नाव इट्स बीन सो मेनी इयर्स ती बायोलॉजिक्स घेते, ती आता जॉब करते, सगळं करते. आणि आय थिंक शी हॅज, आय मीन रिकव्हरी वाईज जर म्हणालो तर बराचसा चांगला रिकव्हरी. मग येतो सेकंड पडाव, की 6 महिन्यात बरं झाल्यावर औषधं बंद करणार का? द आन्सर देअर इज नो. आणि इथे समजणं महत्त्वाचं आहे की ऑटो इम्युनिटीचे आजार बरे व्हायला भरपूर वेळ घेणार. आणि जेव्हा मी शब्द वापरतोय बरे व्हायला, तेव्हा मी असं नाही म्हणत आहे की मी ऑटो इम्युनिटीला बदलू शकतो. नो, वी डोंट नो दॅट. आम्ही ते नाही करू शकत. परंतु पेशंटला रेमिशनमध्ये पोहोचून पेशंटला औषधाची गरज बंद झाली किंबहुना खूप कमी झाली, हे करायला प्रत्येक पेशंटला काही वर्षांचा काळ जाईल. कोणाला 2 वर्ष, कोणाला 5 वर्ष, तर कोणाला 10 वर्ष. आणि हा खूप व्हेरिएबल काळ आहे. पेशंट आणि फॅमिलीने जर पेशन्स ठेवला, योग्य मार्गावर चालत राहिले, फार काही नाही करायचं. आपली ट्रीटमेंट रेग्युलरली घ्यायची, पण ती घ्यायची आणि त्याच्यासाठी डिसिप्लिन पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्या डॉक्टरमध्ये, आणि तुम्हाला विश्वास ठेवून पुढे जायचं आहे. हे जर बरोबर केलं, लोक घाबरवतात, किडनी फेल होईल, लिव्हर फेल होईल, त्यांना वाटतं आम्ही पेन किलर देतोय. तर तुम्ही बिना पेन किलरचेही बरे होऊ शकता, पण त्यासाठी ती औषधं बरोबर घेणं महत्त्वाचं. म्हणजे ती मुलगी किंवा अशा मुली ज्यांना ऑटोइम्युन प्रिसाइजली रुमॅटिक डिसीजेस आहे, ते जर या वेळेत पोहोचलेत तर ते त्यांची पूर्ण स्वप्न पूर्ण करू शकतील, असं ते जगू शकतात. ॲब्सोल्युटली. देयर इज सी डॅमेज व्हायच्या आज जर तुम्ही पोहोचलात तर यू कॅन गेट व्हेरी गुड रिकव्हरी. म्हणजे अगदी मातृत्व पण त्यांना प्राप्त होऊ शकतं. ॲब्सोल्युटली. क्या बात आहे सर. तर आता याच्यात या औषधांबद्दल थोडंसं विचारायचं आहे. आता सर तुम्ही सांगितलं की इम्युनिटी स्वतःवर हल्ला करताय, त्याच्यामुळे हे डॅमेजेस होतात. म्हणजे ही औषधं मग काय त्या इम्युनिटीच्या विरोधात काम करायला लागतात का? म्हणजे काय करतात नेमकं तिथे औषधं? सो 2-3 गोष्टी आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे की इम्युनिटी ही काही, मी एक उदाहरण देतो. इम्युनिटी हा काही बटन नाही जो ऑन अँड ऑफ होतोय. इम्युनिटी हा एक, आपण म्हणू शकतो, एक झाडासारखं आहे. आणि ह्या झाडाला भरपूर साऱ्या फांद्या आहेत. ह्या फांद्यांपैकी एक फांदी एक्स्ट्रा वाढलेली आहे. म्हणजे काय, तर इम्युनिटीचे वेगवेगळे आपण म्हणू शकतो सब डोमेन्स आहेत, सेल्स आहेत, सायटोकाइन्स आहेत, वेगवेगळे केमिकल्स आहेत, वेगवेगळे अँटीबॉडीज आहेत जे इम्युन सिस्टम बनवू शकते. आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी ते स्वतःचं काम करते. ती इम्युन सिस्टम आहे. इम्युन एक ऑर्गन किंवा एक सेल नाही आहे, एक इम्युन सिस्टम आहे. आणि ह्या सिस्टम मधली एखादी गोष्ट जास्त काम करते जेव्हा ऑटोइम्युन आजार होत आहेत. आणि म्हणून ते सगळे वेगवेगळे आहेत ना, कारण की इम्युन सिस्टमची वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा वेगवेगळ्या तरीकेने ओव्हर ऍक्टिव्ह होतील तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे मॅनिफेस्टेशन्स, वेगवेगळ्या ऑर्गन्स दिसतील. हे जनरल मी सांगतोय. बरोबर. आता जेव्हा आपण ह्या ट्रीटमेंट्स देतो तेव्हा वेगवेगळ्या लेवलची औषधं आहेत. काही औषधं फक्त आणि फक्त पेन थांबवत आहेत, जसं की पेन किलर. काही औषधं ह्या इम्युन सिस्टममुळे होणारे जे केमिकल शरीरात बनतात त्यांचं प्रोडक्शन कमी करत आहेत. काही औषधं जिथे डॅमेज होतोय, इन्फ्लमेशन होतोय, ते इन्फ्लमेशन थांबवत आहेत. सो प्रत्येक औषध वेगवेगळ्या लेवलचं काम करतं. आता ह्यातली काही औषधं ज्याच्याबद्दल खूप भीती सुद्धा आहे आणि जी खूप चांगली सुद्धा आहेत ती म्हणजे स्टेरॉइड्स. आता स्टेरॉइड नावाचं एक औषध असं आहे जे स्ट्रॉंगली अँटी इन्फ्लमेटरी आहे, जखम थांबवतं. पण जर फार वेळ दिलं गेलं किंवा फार जास्त डोसमध्ये वापरलं गेलं तर इम्युन सिस्टमलाही खाली खेचू शकतं. आता हा बॅलन्स करणं महत्वाचं आहे की आपल्याला कितपत इन्फ्लमेशन थांबवायचंय, इम्युनिटीला किती खाली आणायचं आणि किती वर आणून थांबवायचे. आणि हा इझी टास्क नाही, कारण की एक्झाम्पल आपण शुगरचं घेऊया. डायबिटीज असेल, शुगर वाढली, आपण शुगर कमी करतो. पण तिथे माझ्याकडे एक टेस्ट आहे जी दरवेळेला सांगू शकते बाबा 100ची शुगर आहे, 200ची शुगर आहे, 100च्या खाली गेली का शुगर. इम्युनिटीसाठी अशी टेस्ट नाही. आणि इम्युन सिस्टम फार मोठी कॉम्प्लेक्स सिस्टम आहे. त्यामुळे आपण त्या पुऱ्या इम्युन सिस्टमला खाली आणत नाहीये, पण त्याची ती वाढलेली ब्रांच आहे त्या ब्रांचला आपण ट्रिम करतोय, शाखा ती कमी करून परत लाईनमध्ये आण. आणि ह्यासाठी आता नवीन औषध आले ज्यांना टार्गेटेड थेरपी म्हटलं जातं, की फक्त त्या शाखेवरच काम करतील. उदाहरण TNF, ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर नावाचा एक केमिकल आहे जो वाढतो जेव्हा रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचे त्रास होत आहेत.
आपण अँटी TNF नावाची औषधं देऊ शकतो, जी स्पेसिफिकली त्या TNFला कंट्रोलमध्ये आणतात. त्यांना बायोलॉजिक्स म्हटलं जातं. असे इतर मॉलिक्युल्सही आहेत, जसं की CD20च्या खिलाफ एक रिटक्सिमॅब नावाचं इंजेक्शन येतं. जॅक इनिबिटर्स आता आलेले आहेत, टॅबलेट्स आहेत, जे जॅक नावाचं एक मॉलिक्युल आहे, ज्याच्या थ्रू इन्फ्लमेशन होते, त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतात. सो असे वेगवेगळ्या लेवलचे टार्गेटेड थेरपीज आज अवेलेबल आहेत. ह्या सगळ्यांमुळे इम्युन सिस्टम कमी होणार का? आन्सर इज येस, बहुतेक गोष्टींमुळे. पण त्याचा अर्थ बटन ऑफ झालं का इम्युनिटीचं? नाही, आपण त्याला ट्रिम केलंय. पण इम्युन सिस्टम मुळात फायटिंग सिस्टम आहे, त्यामुळे तुम्ही त्याला ट्रिम केलं ती पूर्ण बंद नाही होत. जास्त कमी झाली तर येस, इन्फेक्शनची रिस्क राहते, पण ती एवढी कॉमन नाही की आपण इम्युन सिस्टमला असंच डॅमेज करायला सोडलं पाहिजे. सो हा रिस्क बेनिफिट रेशो जो आहे, हा प्रत्येक पेशंटसाठी आपल्याला कस्टमाइज करावा लागतो. एक्झाम्पल मी घेईन, तुम्ही आता एक्झाम्पल घेतलं 25 वर्षाच्या मुलीचं, तिची इम्युन सिस्टम आणि एखादा 70 वर्षाच्या महिलेची इम्युन सिस्टम तुम्हाला वाटतं सेम असेल का? नाही. मग जेव्हा रुमॅटॉलॉजिस्ट औषध देणार, तर हा एक फॅक्टर झाला की मी 25 वर्षाच्या मुलीला ज्या प्रकारच्या औषधांचे डोसेस वापरीन, तसे मी 50, 60, 70 वर्षाच्या महिलेला नाही वापरणार. आणि सो ऑन अँड सो फोर्थ. ड्युरिंग प्रेग्नन्सी इम्युन सिस्टम बदलेल, ड्युरिंग लॅक्टेशन वेगळ्या गोष्टी येतील, इन्फेक्शन झाले तर वेगळ्या गोष्टी होतील. ह्या सगळ्या स्टेजेसना स्टडी करून त्याप्रमाणे आम्हाला औषधं द्यावी लागतात. सर, तर एक महत्वाचं या औषधांबद्दलचं मला विचारायचं आहे. एक कंपॅरिझन मला समजून घ्यायचं आहे. ही इम्युन कंडिशन्स अलीकडच्या काळात वाढली आहे का, हे जाणून घ्यायचं आहे पहिलं. आणि ही औषधं किती जुनी आहे, म्हणजे कुठल्या काळातली आहे? कारण की हे याच्यातनं एक अंदाज लावायचा आहे की आधीच्या लोकांना किती त्रास झाला असेल. सो 2 प्रश्न विचारले आपण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर की ऑटोइम्युन आजार वाढतायत का? पॉसिबली येस, बट देर इज अ चान्स की वाढत नाहीयेत. आम्ही आता डायग्नोज करायला लागलो. आधी ते डायग्नोसिस नाही व्हायची, लेवलच नव्हता, टेस्टच नव्हते, स्पेशलिस्टच नव्हते, तर डायग्नोसिसच होत नव्हतं. असंही पॉसिबल आहे. पण डेफिनेटली अवेअरनेस वाढायला लागलाय आणि आता आकडे मोठे दिसायला लागलेत. आणि ते आकडे अगोदरपासूनच असे होते आणि आता आम्हाला दिसायला लागले की आकडाच वाढतो, हे सांगणं डिफिकल्ट आहे. हे नक्की मला वाटतं की स्ट्रेस हा एक मोठा फॅक्टर आहे यामुळे. सो शहरांमध्ये पोल्युशन आणि स्ट्रेसमुळे कदाचित हा आकडा मोठा असावा, पण हा माझा वैयक्तिक मत आहे माझं. आय एम नॉट सेइंग दिस आर द नंबर्स, दिस इज व्हॉट आय थिंक ॲज अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर. सेकंड मुद्दा जो तुम्ही म्हणालात की औषधं किती जुनी आहे, तर औषधांमध्ये आता भरपूर ॲडव्हान्स औषधं आलेली आहे. आपण म्हणू शकतो की 1950s पासून काही औषधं इंट्रोड्यूस झाली होती, पण ती औषधं अशी होती की ती काम तर करायची, पण त्यांचे नंतर साईड इफेक्ट यायचे. सो त्यांचा वापर तेवढा झाला नाही, किंवा झाला तर बहुतेक लोकांना फायदा जेवढा झाला साधारणतः तेवढाच साईड इफेक्ट या. 1990s नंतर नवीन औषधं यायला लागली, जी आजही स्टँडर्ड औषधांपैकी मानली जातात. परंतु त्यांचाही अडॉप्टेशन, म्हणजे ती औषधं वापरात येणं, कारण की त्यांची साईड इफेक्ट्स होतील अशी भीती होती, त्यामुळे ट्रेन डॉक्टर्सची गरज होती. त्यामुळे त्यांचा उपयोग हवा तितका अजूनही झालेला नाही. म्हणजे मी म्हणतोय 1990sची औषधं अजूनही तेवढी वापरली गेलेली नाहीत आणि त्यांना वापरण्याचाच अजून भरपूर स्कोप आहे. मग येतो 2000च्या पलीकडचा काळ, जो रेव्होल्युशनरी काळ आहे. कारण की बायोलॉजिक्स नावाची जी ॲडव्हान्स औषधं आहे, जे मी लास्टला म्हणालो की स्पेसिफिक टार्गेटेड थेरपी देता येतात, अगदी ही इयर 2000 नंतर डिस्कवर व्हायला लागली, इन्व्हेंट व्हायला लागली. आणि त्यातली बरीचशी औषधं आज इंडियात अवेलेबल आहेत. इनफॅक्ट आय वुड से इंडियामध्ये लो कॉस्टमध्ये अवेलेबल आहेत. इतर देशांमध्ये ज्या किमतीला ते भेटतात त्याच्यापेक्षा स्वस्त कॉस्टमध्ये इंडियात भेटतात. परंतु त्यांचा वापर आजही अजून जास्त लिमिटेड आहे, कारण की त्यांची कॉस्ट जास्त आहे आणि त्यांच्याबद्दल अवेअरनेस कमी आहे. आणि वापरायला ते जनरल डॉक्टर्स वापरू शकत नाही, त्यांना रुमॅटॉलॉजिस्ट पाहिजेत. मुळात रुमॅटॉलॉजिस्ट यांचाच आकडा कमी आहे. सो इफ यू आस्क मी की जुन्या काळात किती आजार होता आणि किती लोक तो त्रास काढत होते, अगेन नोबडी नोज द आन्सर, ॲटलीस्ट आय डोंट नो द एक्झॅक्ट आन्सर. पण इफ यू आस्क माय थॉट्स, तर मी म्हणेन प्रॉबेबली ते खूप त्रास काढत होते. आणि तो त्रास काढून आज आम्ही त्या लोकांना जेव्हा बघतो, ज्यांना त्या काळात आरे होता, ते आज डिफॉर्मिटीज घेऊन बेडवर बसलेले आहेत. आता काल माझे एक पेशंट अलिबागहून टेलिकन्सल्टेशन केलं, तिच्या मुलीला आरे आहे. मुलगी आज माझ्याकडे ट्रीटमेंट घेते आणि त्या मुलीलाही वाटत होती कधी बरी होणार नाही, तिला कोणीतरी सांगितलं नाही, जाऊन बघ म्हणून पोचली माझ्याकडे. आणि आज एक साधारणतः 4-6 महिने झाले असतील, शी इज ॲब्सोल्युटली फाईन. नॉट दॅट मेडिसिन्स थांबले, पण शी इज ॲब्सोल्युटली फाईन अँड शी इज सो हॅपी. आज ती मला 6 महिन्यांनी सांगते की माझ्या आईला सुद्धा आजार आहे, तुम्ही कन्सल्ट करणार का? मी म्हटलं हां, येऊन येते ना. तर म्हणते नाही नाही, माझी आई आता उठू शकत नाही, म्हणून व्हिडिओ कॉल केला. तर व्हिडिओ कॉल केला तर ती व्यक्तीला हात वरती उचलता येत नाही, त्यांचं वय साधारण 55-60 असेल. हात वरती उचलता येत नाही, ती व्हीलचेअरवर आहे सतत आणि
बेसिक स्वतःच्या गोष्टींसाठी सुद्धा मदतीची गरज लागते. फोन हातात पकडता येत नाही, ही परिस्थिती झाली. सो ती जनरेशन जेव्हा ती औषधं जस्ट इंडियात होती, पण वापरणारे डॉक्टर कमी होते. आजही तीच परिस्थिती दिसते, पण मच बेटर. कारण डॉक्टर्स वाढलेत, अवेअरनेस वाढायला लागलाय. पण ती औषधं अजूनही मला वाटतं जितकी यूज करता येऊ शकतात, तेवढा अजून त्यांचा वापर नाही झाला, कारण पेशंट्स पोचत नाहीये. सर आता प्रेग्नेन्सी संदर्भात तुम्ही सांगितलं की प्रेग्नेन्सी होऊ शकते. बिलकुल. एक भीती आहे की मग माझं होणारं बाळ त्याला सुद्धा हे डिसीज असतील का, जन्मताच असू शकतील का, किंवा आज नसेल तर उद्या येतील का? बघा, मी फॉल्स अश्युरन्सेस तर नाही देणार. बऱ्याचशा गोष्टी व्हायला होऊ शकतात. आपण कॉमन बद्दल बोलू शकतो. म्हणजे आम्ही कॉमनली काय बघतो, मला कॉमन विचारलात तर मी म्हणेन नाही, घाबरण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीला जर ऑटोइम्युन रुमॅटिक आजार आहे, तर त्या व्यक्तीच्या बाळाला जन्मतः तसा आजार होईल का, ह्याचं अगर स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर दिलं तर मी म्हणेन खूपच 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 कमी चान्स आहे की असं काही होईल. चान्स झिरो कधीच करता येत नाही, पण म्हणता येत नाही अगदी, परंतु ती रिस्क खूप कमी आहे. मी बरेचदा पेशंटला विचारतो, तुम्हाला असा आजार झाला तर तुमच्या आईवडिलांना होता का? उत्तर असतं नाही. हा, परिवारात इतर लोकांना ऑटोइम्युन आजारांची हिस्ट्री असूही शकते, पण आईला आहे म्हणून बाळाला तोच त्रास येईल याचा चान्स कमी. परंतु इथे दुसरे गोष्टी समजणंही महत्वाचं आहे की प्रेग्नन्सी प्लॅन करताना, जरी म्हणालो की प्रेग्नन्सी प्लॅन करता येऊ शकते, बरेचसे अजून विचार झाले पाहिजेत की त्या बाईचा किंवा त्या महिलेचा तो आजार, ऑटोइम्युन आजार कंट्रोलमध्ये आहे का, तिची औषधं कोणती चालू आहेत, ती औषधं बदलण्याची गरज आहे का, तिला जो आजार आहे त्या आजाराच्या प्रकाराप्रमाणे प्रेग्नन्सी ती प्रॉपरली कंट्रोल करू शकेल का, तिच्या आजाराने तिच्या शरीरामध्ये काही डॅमेजेस केले आहेत का. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं किडनी पूर्ण फेल झाली किंवा फुफ्फुसाचा जो ब्लड सप्लाय, पल्मनरी आर्टरी, तिचे प्रेशर्स खूप वाढलेत, अशा वेळेला आम्हाला सांगावं लागेल की प्रेग्नन्सी नाहीच करू शकत. नॉट बिकॉज प्रेग्नन्सी नाही होऊ शकत, कारण की प्रेग्नन्सी स्वतः गोईंग थ्रू प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी होण्यासाठी जी शरीराची फिटनेस पाहिजे तीच नाहीये, तो डॅमेज झालेला आहे. सो असेही केसेस आम्ही बघतो. दॅट्स वाय आय वुड से की रुमॅटॉलॉजिस्टना कन्सल्ट करून 6 महिने तरी आजार कंट्रोलमध्ये राहून, औषधं त्याप्रमाणे चेंजेस करून, आणि रुमॅटॉलॉजिस्ट आणि गायनेकॉलॉजिस्ट दोघांचं एकत्र टॉक झाल्यानंतरच प्रेग्नन्सीचा प्लॅन झाला पाहिजे, आणि पेशंटला, फॅमिलीला या सर्व गोष्टी समजून पुढे जावं लागेल. इफ डन विथ प्लॅनिंग, अंडर गायडन्स, प्रेग्नन्सी कॅन बी डन, आणि बाळाला त्रास, रिस्क खूप कमी आहे. पण जर असं होणार आहे आपल्याला आधीच माहिती होतं, तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो का, किंवा काय करू शकतो, हे केस टू केस तुमचे रुमॅटॉलॉजिस्ट, म्हणजे त्या पेशंटचे रुमॅटॉलॉजिस्ट त्यांना सांगू शकतात. बरोबर. सर, मला एक अंदाज आला आता आपल्या या डिस्कशनमधनं की पेशंट उशिरा पोहोचतायत, पण तरीही ही ब्रँच फार या ब्रँचबद्दल म्हणजे रुमॅटॉलॉजीबद्दल फार अवेअरनेस नाही, हा पण एक मुद्दा कळला. तर सर, मी शेवटच्या टप्प्यात आहे, फक्त एक जाणून घ्यायचं आहे की सर, मग ॲज अ रुमॅटॉलॉजिस्ट तुमच्यासमोर ओपीडीमध्ये काय चॅलेंजेस आहेत, म्हणजे ते पण जर तुम्ही काउंट करून सांगितलं तरी पण चालू शकेल त्यात, आणि त्या चॅलेंजेसवर तुम्ही मग कुठल्या पद्धतीने आपण मात करू शकतो, त्याचं जर सोल्युशन पण तुम्ही जर देऊ शकलात काही. सो बघा, आय थिंक सर्वच रुमॅटॉलॉजीसाठी जो सर्वात मोठा चॅलेंज आहे ओपीडीच्या अगोदरचा, तो म्हणजे पेशंट आमच्याकडे येणं, की आमच्याकडे म्हणजे आमच्या विषयाच्या डॉक्टरकडे येणं. रुमॅटॉलॉजिस्टकडे येण्यासाठी जर हा विषय असतो हेच माहीत नसेल, आणि मी मुंबईत राहतो, मुंबईतही बरेच लोकांना हेल्थकेअर बद्दल ओव्हरऑल अवेअरनेस असूनही हे आजार माहीत नसतात, किंवा ह्या आजारासाठी कोणाकडे जायचंही माहीत नसतं. ही स्थिती मुंबईची आहे. सो आपण मुंबई सोडलं, नागपूर सोडलं, पुणे सोडलं, हे मोठे मेजर शहर सोडले, तर त्या पलीकडे अवेअरनेस अजूनच कमी. सो अवेअरनेस नसल्यामुळे पेशंट न येणं, हा मी म्हणेन नंबर 1 मुद्दा रुमॅटॉलॉजी ब्रांच आहे. मग जे पेशंट आमच्याकडे आले, आम्ही ओपीडीमध्ये ज्यांना भेटलं, त्यांच्यासाठी जो आम्हाला सर्वात मोठा मुद्दा आहे, तो म्हणजे पेशंट्सनी ट्रीटमेंट अर्धवट सोडणं. हा एवढा कॉमन प्रॉब्लेम आहे. कुठेतरी आय थिंक मे बी आम्ही कमी पडतोय त्यांना समजवण्यासाठी, किंवा अपेक्षा मॅच करत नाहीयेत. हे जे क्विक फिक्स आहे की आम्हाला लवकरात लवकर बरं करा, पण एका झटक्यात बरं करा, परत तो आजार नाही आला पाहिजे, हे अपेक्षा सायन्सशी अजून पुरी करू शकला नाही. पण हे म्हणणं की करंट सायन्स हे पुरं करू शकला नाही म्हणून सायन्स काहीच करू शकत नाही, हा चुकीचा आणि आय वुड से नकारात्मक एक नेगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, विच ओनली हार्म्स आर पेशंट्स. बरेचदा पेशंट्स आणि त्याहीपेक्षा जास्त वेळा पेशंटची फॅमिली मेंबर्स यांची अपेक्षा अशा असतात की लवकर बरं करा, विच आय एक्सेप्ट अँड आय अग्री.
आणि बरं केल्यावर परत औषधच लागू नये. हे जर सायन्स आज डिलिव्हर करू शकलं नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की पेशंट बरा होत नाही. मी एक दुसरं उदाहरण इथे घेईन, ते म्हणजे डायबिटीज. आता डायबिटीजमध्ये सगळ्यांना कळतं की आपण औषधं घेतली पाहिजेत आणि लोकं घेतात. ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल याची औषधं लोकं घेतात. ज्या पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेलेत, त्याचं मी मागे उदाहरण घेतलं, तेही उरलेलं आयुष्य औषधं घेतात. सो जेव्हा अवेअरनेस वाढतो, तेव्हा हे मुद्देही सॉल्व्ह व्हायला लागतात. पेशंटला कळतं की हां, हे तर असंच असतं, औषधं घ्यायचीच असतात. आणि ऑनेस्टली बहुतेक लोकांना ज्यांना रुमॅटिक आजार आहेत, एकदा का आजार कंट्रोलमध्ये आला की त्यांची औषधं फार नसतात. असं नाही की रोजच्या भरपूर गोळ्या खायच्यात. कधी-कधी आमची मेन गोळी जी आहे ती आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच खायची असते आणि इतर दिवशी विटामिन आणि कॅल्शियमच खात आहे. असेही माझे बरेच पेशंट आहेत. परंतु कोणाला काय लागेल ते डॉक्टर ठरवतील. ही ट्रीटमेंट्स लाँग टर्म घेणं, जिद्दीने घेणं, डिसिप्लिनने घेणं हे पेशंटसाठी खूप रिक्वायर्ड आहे आणि आम्ही बघतो की तो आमचा सर्वात मोठा चॅलेंज आहे वन्स द पेशंट कम्स टू अस. सर याशिवाय आणखीन कुठले चॅलेंजेस आहेत का? म्हणजे जसं मी 2 चॅलेंजेस मी माझ्या पद्धतीने हे बेसिकली सगळ्या स्पेशालिटीमध्ये आहे. पहिलं तर डॉक्टर गुगल. त्याच्याशी संदर्भात तुम्ही काही चॅलेंजेस ऑब्झर्व्ह आय केले डोंट का? थिंक सो. मला असं वाटतं की गुगल करणं हा म्हणजे आज म्हणजे एक एक्झाम्पल देऊन सांगायचं झालं तर मला कोणी स्क्रीनशॉट पाठवला की त्या व्यक्तीला ऑटोइम्युन कंडिशन्स म्हणजे बेसिकली रुमॅटिक डिसीजेस होते आणि त्यांना फंगल इन्फेक्शन झालं आणि मग फंगल इन्फेक्शन टोफासिटिनिब नावाचं औषध चालू होतं. ते सर्च केलं की टोफासिटिनिब फंगल इन्फेक्शन. मग सगळं आलं की टोफासिटीमध्ये तर फंगल इन्फेक्शन होऊ शकते वगैरे वगैरे आणि खाली लिहिलं होतं की कधी कधी डेथ पण होऊ शकते. आता ही स्क्रीनशॉट मला पाठवल्यावर ते एक तर समोरच्या व्यक्तीने घाबरून पाठवलं की अरे बघ हे एवढं डेंजर काहीतरी आहे हे आपल्याला दिलेलं औषध. तर असा काही म्हणजे हा मी जे काही अनुभव सांगितला तसं तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? हे याबद्दल जर थोडं सांगू शकलात तर. सो आय थिंक अमर माझा इथे व्ह्यू थोडा कदाचित वेगळा असू शकतो. मला असं वाटतं की आज आपण IT प्रॉब्ली 3 रेव्होल्युशनमध्ये आहोत की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वयात हेजमध्ये मी कोणाला सांगणं की तुम्ही गुगल करू नका किंवा चॅट जीपीटीचं वाचू नका इज प्रॉबेबली नॉट द बेस्ट वे आउट इज वॉट आय फील. मला असं वाटतं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि मी एकटाच शहाणा का? नाही, आय डोंट थिंक सो. प्रत्येकजण जो वाचतोय त्याला समजतंय की तो काय वाचतोय. ॲटलीस्ट त्याला वाटतं तरी की आपल्याला समजतं. बरोबर. मी एक दुसरा एक्झाम्पल घेईन की आज जर तुम्ही मला म्हणालात की डॉक्टर तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा, मीच बेस्ट इन्व्हेस्टर आहे, तर मोस्टली मी नाही ऐकणार आहे. मी गुगलवर म्युच्युअल फंड्स वाचतो. ठीक आहे, म्हणून मला म्युच्युअल फंड कळतात का? नाही. आता त्याच्यानंतर जर मी मिस्टेक्स केल्या तर तो लॉस माझाच. पण ती जबाबदारी घ्यायची माझी तयारी पाहिजे. एक्सपर्ट्स आहेत आणि एक्सपर्ट जर माझ्या शहरात आहेत तर त्या एक्सपर्टचं हेल्प घेऊन मी तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय. माहीत असताना मी नाही केलं तर ती चूक माझी. बरोबर. पण म्हणून जर एक्सपर्ट म्हणाला तू बघूच नको म्युच्युअल फंड गुगलवर, तर ती सुद्धा प्रॉब्ली नॉट द बेस्ट ॲटिट्यूड. आय थिंक इन हेल्थ केअर ऑल्सो आज जेव्हा आपले एज्युकेशन स्टँडर्ड्स बेटर होत चाललेत, ॲक्सेस टू इंटरनेट बेटर होत चाललाय, चॅट जीपीटी अवेलेबल झालं किंवा इतर AI टूल्स अवेलेबल झाले, तर अशा काळामध्ये आय थिंक पेशंट्स आर बाउंड टू सर्च. इनफॅक्ट माय प्रॉब्लेम इज वेन दे आर नॉट सर्चिंग और वेन दे डोंट नो की आम्ही एक्झिस्ट करतो, रुमॅटॉलॉजी एक्झिस्ट करते. सो आय थिंक पेशंट शुड सर्च. परफेक्ट. बट विथ अ अंडरस्टँडिंग की तो सर्च शुड लीड टू बेटर कॉन्व्हर्सेशन्स विथ युअर डॉक्टर. म्हणजे हे जे स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवला ज्या व्यक्तीने, आय वुड एनकरेज दॅट पर्सन टू गो अँड टॉक अबाउट दॅट सेम थिंग टू द रुमॅटॉलॉजिस्ट आणि गेट इट क्लॅरिफाईड की एक्झॅक्टली ह्याचा अर्थ काय. कारण की डेथ होऊ शकते, मला तुम्ही सांगितलं तर मलाही भीती वाटेल. तुम्ही मला म्हणाला की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, पण ह्याच्या पुढे जोडून दिलं मार्केट रिस्क इज इक्वल टू यू विल गो बँकरप्ट असं लिहिल्यावर मलाही भीती वाटेल. बरोबर. पण ते तिथे लिहितात ना, इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तसंही आर मेडिसिन्स आर सब्जेक्ट टू पोटेन्शियल रिस्क ऑफ साईड इफेक्ट्स. पण हे साईड इफेक्ट्स किती प्रमाणात आहेत, ते कसे थांबवता येतील, ते होण्या अगोदरच कसे पकडता येतील, ते होऊ नये म्हणून काय करता येतील, ह्या सगळ्यावरही सायन्स डेव्हलप झालेला आहे. सो येस, ऑल मेडिसिन्स कम विथ साईड इफेक्ट्स अँड दे आर मेन्शन्ड ऑन गुगल. माय सजेशन टू एनीबडी डुईंग गुगल इज डू इट सो दॅट तुम्हाला ती क्वेश्चन्स भेटतील जे तुमच्या मनात भीती असेल ते सगळं तुम्ही समजून घ्या आणि जे नाही समजत किंवा याच्याबद्दल अजून भीती वाटते, घाबरू नका, ते तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टशी डिस्कस करा. बट इन माय प्रॅक्टिस आय डोंट थिंक दॅट्स अ प्रॉब्लेम. इफ माय पेशंट इज गोइंग टू गुगल, आय जस्ट टेल देम की गुगल करा आणि शोधा, पण घाबरू नका, नेक्स्ट टाइम येऊन डिस्कस करा माझ्याशी. क्या बात आहे, क्या बात. सर आता एक अगदी शेवटचा प्रश्न आहे. सर तुम्ही तसे तर भरपूर प्रश्न आहेत आणि एवढ्या कमी वेळेत हे सगळे प्रश्न आणि बरं मी तुम्हाला फी पण दिलेली नाही आहे. हो, मला भेटलं त्या ऑरेंज बर्फी भेटली.
तर त्यामुळे पण शेवटचा प्रश्न असा आहे सर की तुम्ही ही रुमॅटॉलॉजी ब्रँच किंवा या पेशंटसोबत रोज त्यांना बरं करतायत, त्यांच्यावर ट्रीटमेंट करतायत. सर यातनं तुम्ही आता किती पॉझिटिव्ह या सगळ्या गोष्टींकडे बघतात आणि ही पॉझिटिव्हिटी ॲज अ पेशंट म्हणून त्यांच्यापर्यंत तुम्ही कशी पोहोचवाल? या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली कसं बघायचं सोप्या भाषेत? आय थिंक मला विचाराल तर मला नाही वाटत मी पॉझिटिव्हिटी माझ्या पेशंट्सपर्यंत पोहोचू शकतो. माझ्या पेशंट्सना बघून मीच बरेचदा इन्स्पायर होतो. असे कितीतरी पेशंट्स आहेत ज्यांना बघितल्यावर मी आणि माझी वाईफ आम्ही बरेचदा डिस्कस करतो. त्याही डॉक्टर आहेत, सो आमचे केसेस डिस्कस होतात की जे कॉमन आहे की अरे आज मी असं असं बघितलं, असं असं झालं. तर ह्यामध्ये आम्हाला बरेचदा असं वाटतं की म्हणजे मला असं पर्सनली वाटतं अरे देवानी एवढं काय काय दिलंय आणि एवढं छान आयुष्य दिलं विदाऊट पेन. तर ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना एवढं दुखणं आहे त्यातनं सुद्धा ते स्ट्रगल करून, फाईट करून आपलं जीवन जगतायत आणि नुसते जगतायत नाही, आपलं सक्सेसफुल करिअर्स करतायत, आपल्या घराला सांभाळतायत, आपल्या मुलांना सांभाळतायत, त्यांची नोकरी आहे ते नोकरी करतायत, सक्सेसफुल करिअर्स करतायत आणि मोठमोठ्या पोझिशन्सवर आहेत बरेच पेशंट्स हे. काही लॉयर्स आहेत, काही ऑफिसर्स आहेत, काही बँक्समध्ये आहेत, हाऊसवाईफ जे आहेत त्या आपलं काम करतायत. सो आय डोंट थिंक आय हॅव अ पॉझिटिव्ह मेसेज फॉर माय पेशंट्स. आय थिंक देअर लाईव्स and their work and their determination is a motivation to a person like me. क्या बात, आणि मी त्यांना बघून त्यांनाच थँक्यू म्हणेन की मी त्यांच्याकडून बरंचसं शिकत राहतो. क्या बात. आणि दे आर द बेस्ट मोटिवेशन फॉर इच अदर. जर आपल्याला किंवा जे आज ऐकतायत ह्याला या पॉडकास्टला, जर ह्यांना कुणाला रोमॅटिक आजार असेल तर मी म्हणेन की द बेस्ट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इज टॉक टू पेशंट्स जे तुम्हाला रुमॅटॉलॉजिस्टच्या क्लिनिकमध्ये भेटतात. आणि बरेच लोक हे करतात, त्यांच्याशी बोला. खास करून ते जे तुमच्यापासून 2-3 व्हिजिट्स अगोदर येऊन गेलेले आहेत. गुड बॅड अगली सगळं समजून घ्या. असं नाही की सगळ्या गोष्टीला गुडच असू शकतं. बॅड अगली इज पार्ट ऑफ लाईफ. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला आवडतील, काही नाही आवडतील. ओपनली ट्रान्सपरंटली आपल्या रुमॅटॉलॉजिस्टशी बोला. बघा खूप कमी रुमॅटॉलॉजिस्ट आहेत शहरांमध्ये, तुम्ही जिथेही असं प्रत्येक शहरात लिमिटेड आहेत. सो आणि त्यांच्याकडे ते ओव्हरबर्डन्ड आहेत, तर देर इज नो डाऊट ऑन दॅट. पण त्यातही ते वेळ काढतील जर यू आस्क देम क्वेश्चन्स विच आर युअर ओन क्वेश्चन्स विच मॅटर टू यू. आणि ती उत्तरं भेटल्यावर कदाचित यू विल फाइंड युअर वे आउट ऑफ दिस पझल. बट आय थिंक रुमॅटॉलॉजीमध्ये पेशंट्सना होप लूज करण्यासारखं अजिबात नाही. काळ बदलतोय खूप रॅपिडली, नवीन औषधं येत आहेत. ॲज आय सेड, जुनी औषधंच अजून आपण वापरत नाहीये. म्हणजे वापरत नाही इन द सेन्स तेवढे पेशंट आमच्याकडे एवढे लेट येतात की ती पेशंट्सना भेटत नाही आहेत. सो ती औषधं जर वापरली गेली, आणि ही काय महाग औषधं नाहीत, तर पेशंट्स विल गेट व्हेरी गुड रिझल्ट्स. आय थिंक इट्स अ गुड एरा अहेड. पुढे येणारा काळ चांगला आहे रुमॅटॉलॉजीसाठी आणि ह्या पेशंटसाठी, आणि त्या पेशंट्सना रिकव्हरी आय थिंक अजून जास्त येईल. सो दॅट्स ऑल आय फील. ग्रेट सर, थँक्यू व्हेरी मच सर. हा खूप अनटच विषय होता. मला ऑर्थोपेडिक्स आणि रुमॅटॉलॉजिस्ट याच्यामधला एक तर फरक तुम्ही समजून सांगितला आणि एक कॉन्फिडन्स दिलाय. आणि हा कॉन्फिडन्स अर्थात समाजामध्ये पण जाईल आणि जे रुमॅटिक डिसीजने सफर करतायत त्यांना सुद्धा एक बळ मिळेल की नाही आम्ही बरे होऊ शकतो. बेसिकली तुमच्यापेक्षा तुमच्या त्या पेशंटला बघून खरं तर. नक्की माझ्या पेशंटना खूप येस. थँक्यू व्हेरी मच सर, पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू अँड बेस्ट विशेस.